पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं पुढील काळात कापड उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम विकसित करावेत, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन यांनी केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल राधाकृष्णन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते। यावेळी पद्मभूषण प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी, कुलगुरू प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, परीक्षा मंडळाचे सचिव श्रीकांत अंधारे यांच्यासह अन्य मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राज्यपाल राधाकृष्णन पुढे बोलताना म्हणाले की सोलापूर हे कापड उद्योगाचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे। तसंच इथं दळणवळणाची सर्व साधनं उपलब्ध आहेत। लवकरच हवाई वाहतुकीनं सोलापूर जोडलं जात आहे, त्यामुळे कापड उद्योगाला चालना मिळेल। कापड उद्योगाशी निगडित अभ्यासक्रम विद्यापीठानं निर्माण करून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे। यामध्ये फॅशन डिझायनिंग, BTech, BSc टेक्स्टाईल, केमिकल आदी अभ्यासक्रमांचा समावेश करावा। तसंच विद्यापीठानं येथील बाजारपेठ समजावून घेऊन व्यापारी उद्योजक यांच्या समन्वयातून बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे अभ्यासक्रम निर्माण करावेत। सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संशोधनाच्या कामात स्वतःला ठेवलं पाहिजे। विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत। यातूनच राष्ट्राचं उत्पन्न वाढून एक सामर्थ्यशाली राष्ट्र घडण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांनी केलं। कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या अहवालाचं वाचन केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याची मागणी त्यांनी यावेळी राज्यपाल महोदयांकडे केली। विद्यापीठ परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रारंभी राज्यपाल महोदय आणि अन्य मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन दीक्षांत मिरवणुकीतून झालं। त्यानंतर राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या विविध ज्ञानशाखांमधील 15,291 विद्यार्थ्यांना पदवी, तर 71 संशोधक विद्यार्थ्यांना PhD पदवी, तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं।